दुराचारी तरले ना घेतो प्रेमे म्हणूनिया नाही तुम्हा धाव घेता कृपावंत आड दुराचारी तरले नामे घेतो प्रेम म्हणूनिया तुका म्हणे विसरू काही तुझो आई भेटली दुराचारी तरले नामी घेतो प्रेमे म्हणूनिया समचरण सरोजन साम्रणी लांब धागो जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदैवला सविठ्ठलम चिंतया पांडुरंगा कल्पतम नम दुसरे चरण संसांच्या त्यांच्या कृपादान कधी दावे स्वरूपाची सद्गुरुदास तुका योहंतम प्रवेश मम वाच मिमा प्रसुप्ता संजीवयति क्लशक्तिधर स्वदाम्ना अन्याष्टस्तकर्ण श्रवण त्वगादी प्राणनमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भावन जालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ति विलोकितोयन समाधि राजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मेरा देवी को दास जन्म जन्म दीजियो हे श्री वृंदावन को महिमन पारत्य परमोदोषे सदृशे स्तुतिर ब्रह्मादिनमपि तदवसन्नास्तु गिरः अथा वाच स्वपरिमति नामावधि गृणन् ममापेशे स्तोत्रे हरिनिर्पवाद परिकराः मस्तके पायावरे या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा हवे आम्ही असो निश्चितीने एका गुणे तुमच्या दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणूनिया आवाज येतो ना पुरुष ऐकतलावरती जन्माला आलेले जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अखंड वीरचंदनासारखं जीवन व्यतीत केलं असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेंद्रनाथ महाराज शिवछत्रपती शिवाजीराजे यांची धर्मगुरू असणारे जगतवंदने जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा खरं तर ऐकायला थोडासा कठीण वाटणारा अभंग आहे, पण महाराज अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकोबाराय निश्चिंतता व्यक्त करत आहे. अभंगाचा जर सरळ सरळ भावार्थ तपायचं म्हटला वारकर, किंवा अभंगाचा जर तुम्हाला परिचय करून द्यायचा म्हटला तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा आम्हाला आतापर्यंत चिंता होती, पण जगाच्या पाठीवर निश्चिंत करण्यासाठी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या पलीकडे दुसरा प्रयोग नाही किंवा दुसरा उपाय नाही. आम्ही असो निश्चिंतीने एका गुणे तुमचे हा. देवाचा असा एक गुण आहे, तुकोबाराय म्हणतायत बरं का, देवाचा असा एक गुण आम्हाला आवडला की त्या गुणामुळे आम्ही निश्चिंत झालो. पण महाराज असा कोणता गुण आहे देवाचा की त्या गुणामुळे तुम्ही निश्चिंत झालात? तुकोबाराय म्हणतात की बाबा देवाचा सर्वात मोठा गुण जर कोणता असेल तर दुराचारी तरले नामे
घेतो प्रेमी म्हणून या. देवाचा सर्वात मोठा गुण आहे वारकर, कोणता सांगू? देव सदाचाराला तारतो, याच्यात नवल नाही. देव दुराचाराला सुद्धा तारतो. माझी भाषा कळते ना तुम्हाला? हा, महिला मंडळ माझी थोडंसं फ्रेश बसायचं, काही टेन्शन कायची प्रेम काढली का? पहिला दिवस आहे ना आज. आणि तसं पाहिलं तर पहिल्या दिवसाच्या गावाच्या मानाने गर्दी वागसर 6,000च्या मानाने गर्दी कमी आहे का? पहिल्या दिवशी तसंच असतं. खरं गाव कितीही मोठं असलं पण गावातली गर्दी जर पाहिजे असेल ना, पहिल्या सप्त्याच्या पहिल्या दिवशी पाहू नका, दुसऱ्या दिवशी नका, पाचव्या दिवशी नका, डायरेक्ट काल्याच्या दिवशी बघा. ज्या 7 दिन कीर्तन माने त्या पहिलीच बघितले जेवढे पटेल भंडारा. आज तुम्हाला सांगावं लागतं पुढे सरका, भंडारा दिन सांगा पुढे मागे सरका. लोकांची मानसिकता आहे. म्हणून केरे फ्रेश ठेवा, वेळ कमी आपल्याकडे, आणि मध्ये मध्ये मान हलवा, म्हणजे मला समजे तुम्ही जागे आहेत. कारण आपलं डिस्टन्स जास्त आहे, तुम्ही थोडंसं लांब आहेत. फार सोपं कीर्तन देणार आहे बघा महाराज. देवाचा सर्वात मोठा गुण जर कोणता असेल, देव भजन करणाऱ्याला तारतो, देव सदाचाराला तारतो, याच्यात नवल नाही. पण देव दुराचाराला सुद्धा तारतो. दुराचारी तरले नामी. आणि म्हणून आम्ही प्रेमाने ते देवाचं चिंतन करतो. घेतो प्रेमे म्हणून या. बरं महाराज, तुम्ही म्हणता देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा, देव तुम्हाला बाहेर काढेल, देव चिंतेतून मुक्त करेल. पण महाराज आम्ही चिंतन केलं, देवाने जर मुक्त केलं नाही, त्याचा परिणाम तुकोबाराय म्हणे, नाही बाबा, का? माझा देव तुमच्यासारखा लबान नाहीये. माझा देव कसा आहे? माझा देव करुणावान आहे, माझा देव कृपावंत आहे. माझ्या देवाचं जर तुम्ही चिंतन केलं ना, तर तो कधी तुम्हाला तारण्यासाठी आळस निर्माण करत नाही. नाही तुम्हा धाव घेता कृपावंत आळस. माझा देव कधी आळस करत नाही. फक्त तुम्ही देवाचं चिंतन करा. बरं, देवाचं चिंतन कसंही करा वारकर, माझ्याकडे बघा. तुम्ही देवाचं चिंतन कसंही करा, नकारात्मक दृष्टीने चिंतन करा तरी देव तुम्हाला तारतो, आणि सकारात्मक दृष्टीने चिंतन केलं तरी देव तुम्हाला तारतो. सदाचारी बनून देवाचं चिंतन केलं तरी देव तारणार आहे. दुराचारी बनून देवाचं चिंतन केलं तरी देव तारणार आहे. दुराचारी तरले ना. बरं महाराज, तुम्ही देवाचं एवढं चिंतन का करताय? तुम्ही देवाचं एवढं गुणगान का करताय? असं देवाचं तुमचं नातं काय? तुकोबारे म्हणतात, बाबा तसं लौकिकातलं आई मुलाचं नातं आहे बरं का महिला मंडळ. आई मुलाचं नातं असं आहे, मुलाला आई कधी विसरू शकत नाही, आणि आईला पोरगा कधी विसरू शकत नाही. त्याची आई दिसायला पांगडी असू द्या, काळी असू द्या, अपंग असू द्या, तरी ती काय आहे? आई आहे. का विसरू शकत नाही? तर आई मुलावर किती प्रेम करते, किती प्रेम करते, तुमच्या जीवनातला प्रत्येकाचा अनुभव आहे बरं का महिला मंडळ. तुमच्या जीवनातला अर्ध्या रात्री जर तुमच्या जवळ मुलाने जागा ओली केली, तुम्ही काय करतात? मुलाला फेकून देतात. हा, झोपा. काय करतात तुम्ही? प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव आहे. स्वतः तुम्ही ओल्या जागेत झोपतात, आणि पोराला प्रत्येक जीवनाचा अनुभव आहे. का? पोरगा आईला आणि आई मुलाला कधी विसरू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात की बाबा, पांडुरंग परमात्मा आमच्या आई आहे, तो विठ्ठल आमच्या आई आहे, कसं विसरू शकतो आम्ही? तुका म्हणे विसरू काय तुझं आई विठ्ठली. का? आईचं असं आहे, आईचं आणि विठ्ठलाचं अंतःकरण का? तर त्या ठिकाणी समन्वय साधून देतात तुकोबाराय. आईसाठी पोरगा माळकरी असला तरी आई प्रेमच करते, आणि आईसाठी पोरगा दारू पिणारा राहिला तरी आई प्रेमच करते. तसं देवासाठी भक्त सदाचारी राहिला तरी तो तारतोय, आणि दुराचारी राहिला तरी तो देव तारतोय. दुराचारी तरले नाम घेतो प्रेमे म्हणून या. विठाला विठाला. मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आपलं वार म्हणजे पारमार्थातलं प्रोक्त गाव आहे बरं का सर. मला तुमच्या सर्वांच्या प्रसन्न चेहऱ्यावरून असं वाटतंय वारकर, की तुम्हाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ कळाला ना महिला मंडळ. म्हणजे आता कीर्तन सराव तरी हरकत नाही. हा, ऐका, पहिला दिवस आहे, आज बेमकाट नाही करणं पडो. उर्वरित 11वर काटा जाईपर्यंत हेतुचित अभंगाच्या विस्तृत भावार्थाकडे वळण्या अगोदर यापैकी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा पवित्र पावन आपल्या या पवित्र पांजरा या नदीच्या तीरावर बसलेलं अतिशय सुंदर नगरीमध्ये वार. गावाचं नावही सुंदर आहे वार, म्हणजे कोणावर विवार, एवढं सुंदर नाव आहे महाराज. तीर्थक्षेत्र शब्द आहे. आताच आमचा सरांचा विषय झाला. महाराज, तुमच्या गावात भगवान परमात्माही आहे, तुमच्या गावात साधूही आहे,
आणि तीर्थही आहे, याचा अर्थ आपलं तीर्थक्षेत्र आहे वार, बरं का. आणि आपल्या या वार गावामध्ये भगवान परमात्म्याची कृपा आहे. आपल्या गावाचं ग्रामदैवत गौतमगिरी बाबा असतील यांच्या आशीर्वादाने धर्मनाथ बीज उत्सव गेल्या 10 वर्षापासून अखंड विरत वाहणारी ज्ञानगंगा, आणि या ज्ञानगंगेने यावर्षी 11व्या वर्षामध्ये आज पदार्पण केलेलं आहे. पहिला दिवस आहे. अगदी साजेसं वातावरण आपल्या कीर्तनाला उपस्थित आहेत. ज्यांच्या संमतीने ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत पोहोचली. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ असेल, संपूर्ण भजनी मंडळ असेल, आपल्या गावातील भजनी मंडळ आणि आमचे जिवलक गणूदादा असतील, टेलर असतील, आमचे वाकसर, अशा या मंडळीच्या संपर्काच्या द्वारा ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत पोहोचली. आणि वारकर पुनश्च आपल्या या वारमध्ये येण्याचं परमभाग्य माझ्या पदरी मिळालं. पुनश्च शब्द वापरलाय मी, म्हणजे याचा अर्थ असा आहे, मी 1-2 वेळेस आपल्या वारला येऊन गेलेलो आहे, बरं का. शनी महाराजांच्या सत्यामध्ये मी जवळजवळ 60-70 वर्षापूर्वी आलो होतो. झोपा, म्हणजे असं कनेक्टिव्हिटी टिकून ठेवा, बरं का. आमच्या शनेश्वर मंदिराच्या सत्यामध्ये मला वाटतं 2 वेळेस मी आलोय. आणि या मंडळींचा संपर्क झाल्यापासून आमचे गणूदादा असतील, आमचे टेलर असतील, यांचे भरपूर फोन झाले. दोघांना एकच विनंती आहे, टेलर आणि गणूदादा, जसे फोन येताना केले तसे करतील ते. या मंडळींच्या संपर्काच्या द्वारा या पवित्र भूमीत पुनश्च येण्याचं परमभाग्य आजचं कीर्तनाचं यजमानपद ज्यांच्याकडनं आहे, कैलासवासी हिरामन ताराचंद पाटील यांच्या स्मरणार्थ रात्रीचं भोजन श्री राजेंद्र काशीनाथ पाटील त्या दात्यांना वंदन. अतिशय गोड वातावरण आपल्या या कार्यक्रमाला आहे. आपल्या या कार्यक्रमाला सजवणारी मंडळी गेल्या आता 8 दिवस आपल्या गायनाने मंत्रमुग्ध आपल्याला करणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून गायनाची सेवा आपल्याला देत आहेत असे आदरणीय वंदने आमचे पितृतुल्य असणारे जिबो या ठिकाणी उपस्थित आहेत. जिबोंना वंदन करतोय. त्यांच्या खांद्याला लावून गायन करणारे आदरणीय वंदने आमच्या नंदुरबार जिल्ह्याचा वैभव, कमी वयामध्ये गायना क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठं नाव केलंय. आदरणीय आमचे दिनेश महाराज पहिल्यांदा आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत. फार गोड आवाज आहे, ताकदीचा आवाज आहे, सहज वरती जातोय. जेवढा आवाज वरती गेला तेवढं कर्णपटल तृप्त व्हावे एवढं गोड गायन आदरणीय आमचे दिनेश महाराजांना वंदन करतोय. महाराज, कोणाची कंठात सरस्वती असते, कोणाची ओटात असते. ज्यांची बोटात सरस्वती आहे, बोटामध्ये जादू आहे, बोटामध्ये सरस्वतीचा वास, असे आमच्या गावाचा वैभव. अगदी कीर्तन असू द्या, कथा असू द्या, त्याच्यात वातावरण निर्माण होतं. आधी संदीपजी महाराज आमचे मालपूरकर महाराज अनेक वर्षापासून आपल्या गावाला सेवा देत आहेत. संदीप महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंगावर विराजमान श्री हरिभक्त पारायण. मृदुंग या क्षेत्रातलं एक फार जुनं व्यक्तिमत्व या परिसरातलं. आदरणीय आमचे गोड वादक, गोड स्वभाव आमचे निंबा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना वंदन. आदरणीय आमचे गुरुवर्य सुदर्शनजी दादा ज्ञानेश्वर माऊली पाठशाळेचे सर्व साधक, माझ्याबरोबर आलेले आमचे मोहित महाराज, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवणारा महाराज, आपल्या या बागलाण तालुक्याचा वैभव आमचे जितू भाऊंचा गोड असा संशिष्टीमे, त्यांचे बंधू आहेत. गोड अशी विनिकरी बाबा आहेत, जे लाईव्ह थेट प्रेक्षेपण करत आहेत. मला वाटतं ते आपल्याच गावातील आहेत ना, मोराण्याचे. काय नाव आपलं युट्यूब चॅनलचं? परी फोटो डिजिटल. परी. हा, फार गोड चॅनल त्यांचं आहे. चिंतनीय कीर्तने त्यांच्या चॅनलवर असतात. आणि ते परी फोटोचे मोहितचे मालकही या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांनाही वंदन करतोय. तुम्ही बसलेली मंडळी म्हणणार, वारकर बडासा नावेली राहणार, पण आमना सोळी दी राहणार, तुमचंही घेतो बघा. आदरणीय आमचे वाकसरही या ठिकाणी उपस्थित, आपल्या गावाचा वैभव आहे. वाकसरांची आठवण आम्हाला आनंदात कमी दुःखात जास्त येते. कधी सांगू, जवळ आमच्या गाड्या धरायला, पण कधी तत्परता आहे. वारकऱ्यांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचं डिपार्टमेंट पाहिलं तर थोडंसं वारकरी संप्रदायापासून लांब आहे, बरं का. पोलीस आणि वारकरी संप्रदाय फार समन्वय जुळणं हे फार कठीण आहे. पण आमचे वाकसर पहिल्यापासून नितांत वारकरी संप्रदायावर प्रेम करतात. त्यांनाही वंदन करतोय. महिला मंडळ, खरं सांगू का तुम्हाला, यांना तर मी वंदन केलं, तुम्हाला डबल टिबल वंदन करतो बरं का. महिला मंडळ तुम्हाला सर भेदभाव करतो असं नाही. रोजच कीर्तन करतोय, कुठेही जाऊ द्या, महिलांची संख्या जास्त आहे. आणि मला माहिती आहे काल्यापर्यंत इथं महिलाच वाढणार आहेत. या जिथलाच राहतील.
आणि महिला मंडळ आहे का सध्या कुठेही जाऊ द्या बरं का सर, गर्दी जर कोणाची जास्त असेल तर महिला मंडळींची प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा. कल्पना करा इथं जर कीर्तनाला एकही माय माऊली आली नसती ना, बडा मंडप सुना पडतो. आणि महिला मंडळ प्रत्येक ठिकाणी गर्दी तुमची जास्त आहे. कीर्तनाला सुद्धा कोणाची गर्दी जास्त आहे? बोला बोला, जोरात बोला. काही बोलता का तुम्ही? बोला, कोणाची गर्दी जास्त आहे? महिला आहे की नाही? हा, हरिपाठाला सुद्धा महिला, काकड्याला महिला, कथेला महिला, महादेवाच्या मंदिरात, एसटी मा, सायबर कॅफेवर, सेंट्रल बँकला उपाधी करावी महिला मंडळ. सर्व टीव्हीवरच्या अनमोल ससरेला इथपर्यंत तुम्ही आलायत, तुम्हालाही वंदन करतोय. आदरणीय आमचे वनवाडीचे जितूभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सत्याला सजवणारी दजवणारी मंडळी चटई उचलल्यापासून चटई टाकणाऱ्यांपर्यंत येणारे 8 दिवस पंक्ती घेणाऱ्यांपासून जेव घालणाऱ्यांपर्यंत संपूर्ण मंडळींना वंदन. माझं नेमाचे वारकर, मी कोणाचं नाव सोडत नाही. तुम्ही कीर्तनाला आला तुम्हाला वंदन, जे घरी झोपले त्यांना डबल टेबल वंदन. ऐकिने मला चोरबीर गोष्टी करून उपाधी करली. सर्वांचे तर इकडे विनम्र अभिवादन करतोय. जवळजवळ बोलता बोलता 10 कडे काटा गेलेला. 11 म्हणजे 11, 1 सव्वा तासाच्या काळामध्ये गौतमगिरी बाबा मला जशी बुद्धी देईल तसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणारे. विनंती फक्त एकाचे वारकर, 1 सव्वा तास कोणी टाळी वाजवू नका. हे माझा नियम आहे, मी कोणाला त्रास देत नाही. कोणी स्वेटरच्या बाहेर हात काढू नका. फक्त एक काम करा, जर कीर्तन डोक्यावरून जाऊ द्यायचं नसेल, अंतःकरणापर्यंत जर बसवायचं असेल तर 1 सव्वा तास अंतःकरणाचे कान करून कीर्तन आहे का. विठ्ठल खाला विठ्ठल. कमी वेळ आपल्याकडे बघा, जास्त परिहार मला लावायचं नाही, मूळ विषयाकडे यायचंय. आजच्या अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्म्याचा सर्वात मोठा गुण कोणता तो प्रकट करतायत. आणि आजचा पहिला दिवस आहे सत्याचा. पहिल्या दिवसाची नियमावली अशी, पहिल्या दिवसाचं कीर्तन करणे काय करायचं असतं, श्रोतू वर्गांना नामचिंतनाचा परिचय करून द्यायचा असतो, नामचिंतनाची ओळख करून द्यायची असते बरं का. वारकर फार गोड कीर्तन ऐकत आहात. जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याची भेट घ्यायची असेल किंवा जगाच्या पाठीवर संकट दूर करायचे असेल तर त्याला एकच औषध येते, म्हणजे नामचिंतन. बरं, नामचिंतन हे फार पवित्र आहे, नामचिंतन हे फार गोड आहे. किती गोड आहे, किती मंगल आहे, किती सुंदर आहे. माझे शब्द नाही, ज्ञानोबा म्हणतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नमादी, श्री विठ्ठलाचे नमादी. महाराज, भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे फार पवित्र आहे, गोड आहे, साधं आहे, सरळ आहे, सोपं आहे. कोणीही चिंतन करू शकतं, कोणीही. पण अलीकडे पाहिलं, पाश्चात्य संस्कृतीने आक्रमण केल्यामुळे धावपळीच्या कॉम्पिटिशनच्या दगदगीच्या काळामध्ये वारकर माणसाला प्रत्येक गोष्टीला वेळ, पण देवासाठी चिंतन करण्यासाठी वेळ नाही कोणाकडे. आणि खरं सांगू तुम्हाला, जर देवाचं चिंतन करण्यासाठी लोकांना वेळ राहिला असताना इथं बसायला जागा पुरली नसती. आज पहिला दिवस जरी असला तरी. पण लोकांची मानसिकता आहे, लोक म्हणे आज सप्ताह चालू आहे ना, आता काही आपण बाकी म्हणतील दुसरा दिन, बाकी 5वा दिन, बाकी डायरेक्ट शेवट पुऱ्या खावाले. ज्याची ज्याची मानसिकता, ज्याची ज्याची टेंडन्सी आहे. पण मी रोज माझ्या कीर्तनात सांगतो, बघा, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत देवाला प्रेम लावा, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. या मृत्यू लोकातून जर आपण गेलो तर त्याचा परिणाम पुन्हा जन्म मिळतो की नाही मिळतो शंका आहे. किती गोड शब्द म्हणतात ना, काय बघा, जब तक रही जिंदगी तो फुर्सत न मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. आणि बरं, देवाचं म्हणणं काय आपल्याकडे, काही करू नका बाबा, फक्त माझं चिंतन करा. तुम्ही माझं म्हणजे देवाचं चिंतन करा. आणि बरं वारकर, देवाचं चिंतन करायला काय लागतं मला सांगा. काही लागत नाही. बरं, देवाचं चिंतन करायला असं काही आहे का, धुळ्यापर्यंत पडत जायचं तिथून पडत यायचं, असं काही आहे महिला म्हणून? तुम्ही बोर झालात का जाऊ घर, असं काही नियम आहे? काहीच नियम नाही. ठाईचं वय सोनी. बरं, देवाचं चिंतन करण्यासाठी असं काही आहे का, संसारातला काम धंदा सोडा आणि मग देवाचं चिंतन करा, असं काही नाही. कामामध्ये काम. बरं, देवाचं चिंतन करायला पूर्ण शरीरातले अवयव सुद्धा लागत नाही. देवाचं चिंतन करायला फक्त शरीरातला एकच अवयव लागतो, वार करतो, म्हणजे फक्त तोंड. आणि आपले सर्व अवयव व्यस्त आहेत.
रिकाम फक्त तोंड पटवून देतो महिला म्हणून. बघा तुम्ही किचन मध्ये काम करताय, चपात्या किंवा भाकरी टाकायची असतील, कोण काम करताय? बोला बोला बोला. हा हा हात, बरोबर ना? हात काम करताय. किचन मध्ये कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे, जर आणायची असेल चालायचं काम कोण करतंय? पाय. भाजी चांगली झाली की वाईट झाली सुगंध घेण्याचं काम नाक. कुकरच्या किती शिट्या झाल्या ऐकायचं काम. किचन मध्ये कोणती वस्तू कुठे ठेवलेली पाहायचं काम डोळे. एकलं रिकाम आहे तोंड. मग जर एकटं रिकामं तोंड आहे त्याला रिकामं ठेवू नका. एक काम करा, तुम्ही स्वयंपाक करतात ना महिला मंडळ, तुम्ही चपात्या करतात भाकरी करतात ना, तर चपात्या करता करता भाकरी करता एकदा एक नेम धारण करा. काय करायचं? हरे राम 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 हरे राम राम राम. माय बाप गौतमगिरी बाबांच्या पुण्यतिथीचा 11व्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनाला आलाय. एवढं वाक्य घरी ना माझं कीर्तन सपलंय. महिला मंडळ तुम्ही जर चिंतन करता करता स्वयंपाक केला, तुमचा पती कसाही असू द्या किंवा कसाही असू द्या, ज्यांना कळालं त्यांना कळालं, बाकीच्यांनी झोपा. तुमचा पती कसाही असू द्या किंवा कसाही असू द्या, जो जागेवर आला शिवाय राहणार नाही. पण महिला मंडळ तुमचं एक चुकतं, तुम्ही किचन मध्ये स्वयंपाक करतात, किचनला खिडकी असते, हॉल मधली टीव्ही तुम्हाला दिसते, स्वयंपाकही चालू असतं, पिक्चरचं गाणं बी चालू असतं. हरपल तेरी या. जर तुम्ही गाणं म्हणता म्हणता स्वयंपाक केला, गिऱ्हाईक संध्याकाळी लेजिम घेतच घरी, चिंतन करायला काही लागत नाही. आणि खरं सांगू तुम्हाला, एक कलियुग आहे. याच्या अगोदरचे जे युग होऊन गेले, जर देवाची प्राप्ती करायची असेल तर एका एका पायावर 12-12 वर्ष तप करावं लागत होतं. महाराज, हिमालयामध्ये तपश्चर्या करावी लागत होती, तरी सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती होती की होते शंका होती. पण कलियुगात तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल,